पूरग्रस्त भागाची जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे यांनी केली पाहणी. परिस्थितीचा घेतला सविस्तर आढावा. आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की आपण 2 दिवसापासून आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस येतो आहे. त्याच्यामध्ये जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येताना आपल्याला दिसत आहे. रेड अलर्ट आपल्याकडे होता. आज आपल्याकडे आता ग्रीन झालेला आहे. आजचा येलो अलर्ट कन्वर्ट होऊन आता ग्रीन झालेला आहे. परंतु काल मोठ्या प्रमाणावरती जो पाऊस पडला त्याच्यामध्ये अंबळनेर असेल, पारोळा असेल, पाचोरा असेल, गंडोल, चाळीसगाव, मुक्ताईनगर आणि आपल्या शहरी भागातही काही प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आणि जीवित आणि वितहानी झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण NDRF ला रिक्विजिट केलं होतं. रात्रीतून पण आपल्याला येलो अलर्ट, आपल्याला रेड अलर्ट पण होता, आज येलो अलर्ट होता. तर NDRF ची टीम आपल्याकडे दाखल झालेली आहे. त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर ब्रिजेश यादव साहेब आहेत आणि आणखी ऑफिसर्स आहेत, डेप्युटी कमांडंट साहेब आहेत. अशी टोटल 30 जणांची टीम आहे. त्यांच्यासोबत अत्याधुनिक सर्व इक्विपमेंट्स आहेत आणि ते कम्प्लिटली ट्रेंड आहेत. तर या टीमला आता आपण 2 टीम्समध्ये डिवाइड करून मग एक टीम आपण अंबळनेरला आणि चाळीसगावला पाठवणार आहोत. आणि सद्यस्थितीमध्ये सगळीकडचा पुराचं पाणी जे आहे ते ओसरलेलं आपल्याला दिसत आहे. डॅम ऑपरेशन्स प्रॉपरली कालपासून करण्यात आल्यामुळे पुराचं पाणी जे आहे ते व्यवस्थितपणे हाताळण्यास आपल्याला मदत झाली. आपल्याकडे जीवितहानी 4 व्यक्तींची जीवितहानी झालेली आहे आणि जवळपास आपण कुक्कुट पक्षी जर पकडले तर 4,000 मूठ पावलेले आहे आणि जवळपास 50 जे आहेत ते गोवंश असेल किंवा म्हैसवर्गीय प्राणी असतील ते मृत्युमुखी पडलेले आहेत. शेतीचं नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी जमिनी खरडून गेलेल्या आहेत. लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळून आलेलं आहे. काल मी स्वतः अंबळनेरमध्ये पण प्रत्येक घरामध्ये जाऊन पाहणी केली तेव्हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 500 तरी कमीत कमी घरांमध्ये पाणी गेल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे चाळीसगाव असेल, पारोळा असेल, इथे पण घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी गेलेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. त्या सर्वांच्या पंचनाम्याची जी प्रोसेस आहे ती कालपासूनच सुरू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी जे पशुधन आपलं लॉस झालेलं आहे त्याची कालच पंचनामे झालेले आहेत आणि बाकी पण घरामध्ये जिथे पाणी गेलेलं आहे आणि शेतांमध्ये जिथे पाणी गेलेलं आहे त्या सर्वांचे पंचनामे आजपासून सुरू करण्याच्या सक्त सूचना ह्या प्रशासनाला देण्यात आल्या.